गेंदबाजी के लिए फिर से एक बार शोएब मोमीन, नाम बड़ा काम ही बड़ा। देखेंगे क्या करते हैं गेंदबाजी के लिए, देखिए रनअप कैसे ले रही है पार। और बल्लेबाजी के लिए आए हैं बहुत बड़े एक हार्ड हिटर बल्लेबाज प्रेम लोले, जिनका नाम प्रेम है। हम साथ साथ में के सलमान खान जैसे उनका नाम प्रेम था, जैसे इनका ही नाम प्रेम प्यार से रख दिया है। तो देखेंगे उनके साथ में है एक अच्छे हार्ड हिटर फिर से एक बार मनोज कोड़ेकर। चलिए नारायणी सेना सज्ज है, यहां में बहुत बड़े नाम है, ओमकार पोल है, सनी गायकवाड़ है, यहां पर सागर पिसे है, शोएब मोमीन है और बड़े बड़े नाम है यहां इस टीम में। देखेंगे क्या होता है, मैच क्या होगा। ये रमेश गोसावी ये बहुत बड़ा प्लेयर है, ऑलराउंडर प्लेयर है इस नारायणी सेना में। सुजीत है, सुजीत ने तो सुबह सुबह 101 बॉल खेले हैं नेट में, आज बहुत बड़ा प्रैक्टिस किया है, मैंने उनका आज प्रैक्टिस लिया है। गेंदबाजी के लिए आए हैं शोएब। चलिए प्रेम, प्रेम पहली गेंद के लिए सज्जा। पहली गेंद, शोएब तैयार, सामने है प्रेम। उड़ा दिया है गेंद यहां पर सीधा हाथ में और पहली विकेट। मैच की पहली गेंद और पहला विकेट कर दी पतंग। हो चुके आउट यहां पर प्रेम। खिलाड़ी लगाकर यहां पर यह विकेट ले ली है, खिलाड़ी लगाकर। क्या गेंदबाजी की है शोएब ने, वाह भाई वाह। मैच ये बहुत बड़ा रोमांचक होने वाला है, बहुत बड़ा मैच। ये जो प्लानिंग की थी कप्तान ने उप कप्तान ने मिलकर यहां पर, ओमकार पोल और सागर पिसे ये बहुत बड़े प्लानर है इस टीम में। और उन्होंने जो गेम चलाया है, मैं पिछले 5-6 मैच से देख रहा हूं, बहुत अच्छी तरह से। पहली मैच में ये टीम हार चुकी थी, लेकिन फिर से वापस कमबैक इतना अच्छा किया है, लग नहीं रहा है कि ये टीम। चलिए फिर से एक बार अगली गेंद के लिए तैयार है शोएब, फिर से एक बार तैयार है। बल्लेबाजी के लिए आए हैं नए बल्लेबाज चंदन जी साल पे। उल्टास गेंद उड़ा दी यहां पर कवर की दिशा में, गेंद जाती हुई सीधा, एक रन पूरा। दूसरे रन के प्रयास में 2 रन आराम के साथ भागते भागते 4 ही मिल गए। बहुत बढ़िया शॉट यहां पर। शोएब थोड़े से गेंदबाजी डालने के लिए चूके यहां पर, लेकिन देख के मौका मार दिया चौका। गोविंद जी अब हमारे सामने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, अब अगर वो डट जाते तो मैच का रिजल्ट राज पाटिल की वॉरियर की तरफ होता। लेकिन कैसा है, मैच मैच होती है। तीसरा गेंद यहां पर, बहुत बड़ा कट करते हो साल पे जी यहां पर। अच्छी गेंदबाजी, सूझबूझ के साथ गेंदबाजी कर रहे हैं। शोएब मोमीन नाम है इनका, ये मॉर्निंग क्रिकेट क्लब के एक खिलाड़ी है और जो वीपीएल में हर साल हिस्सा लेते हैं। हर रोज 100 से ज्यादा बॉल फेंकते हैं नेट में और अपना प्रैक्टिस करके लेते हैं। ये थोड़ी सी सूझी बूझी यहां पर गेंदबाजी करते हुए शोएब मोमीन। सनी पीछे से कह रहे हैं यहां डालो वहां डालो। क्या गेंदबाजी है, वाह भाई वाह। कुछ भी समझ नहीं आ रहा है, गेंदबाजी हो तो ऐसी हो। देखिए पहली गेंद में ले लिया विकेट, दूसरी गेंद में दे दिया चौका, लेकिन तीसरा चौथा गेंद यहां पर डॉट कर दिया है। नाम है शोएब मोमीन। बहुत बढ़िया बॉलिंग एक्शन यहां पर शोएब जी का। देखेंगे अगली गेंद के लिए तैयार।
हमारे सचिन जी भी आज हैरान हो चुक जाएंगे क्योंकि अच्छे अच्छे गेंदबाज देखने को मिलेंगे। फुल टॉस गेंद, फील्डर नहीं लगाया, गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन, ये वीपीएल चौका। ही नहीं नहीं, अंपायर बहुत चुस्ते में सचिन जी को दरखास्त करता हूं, अगला ओवर आप। धन्यवाद तुषार सर। तर प्रथम फलंदाजी करणारा जो संघ आहे तो सम्राट डिफेंड पहिल्या षटकामध्ये सम्राट डिफेंडरची धावसंख्या आहे ती 1 बाद 8। जरा जे साऊंड वाले आहेत त्यांना विनंती करतो की थोडस माईकचे सेल असतील तर धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तो सम्राट डिफेंडर्स या संघाचा एक धावसंख्या, आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी उभा करून एक मोठं लक्ष या ठिकाणी द्यायचा असा प्रयत्न असेल सम्राट डिफेंडर्स या संघाचा। तर या दरम्यान थोडीशी चर्चा मात्र या ठिकाणी करताना नारायणी सेना संघाचे खेळाडू तो बॉलर कोण आहे? तर पुढचा गोलंदाज किरण बोही पॅव्हलिन एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना मात्र या ठिकाणी करतोय तो मनोज कोळेकर। तर दुसरे षटक या ठिकाणी टाकलं जाते ते करण भोई यांच्या मार्फत। तर बघायचं कशा पद्धतीने या ठिकाणी षटक टाकलं जाते व त्याचा प्रतिकार कसा केला जातोय। तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात करा, कृपया विलंब लावू नका, यानंतर आणखीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत। यावेळेस मात्र फुलटा चेंडू कव्हर्स मध्ये मारलेला हा चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते। एका धावेने मात्र धावसंख्येत बदल, धावसंख्या होते ती 9। तर किरण भोई सर यांच्याकडे बघितल्यानंतर आपण समजू शकतोय एवढ्या वयात सुद्धा हा माणूस क्रिकेट खेळू शकतो। यावेळेस मात्र कव्हर्स मध्ये जोरदार फटका, चेंडू मात्र यावेळेस जातोय सीमा रेषेबाहेर 6 धाव्यांसाठी। तर या कारणाने मात्र धावसंख्येत झपाट्याने बदल होतोय, धावसंख्या होती ती 15। यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलेला कडकडीत फटका, दुसरा षटकार
उड़ा दिया गेंद, यहां पर सीधा जाती हुई, अच्छे रन। क्या शॉट है, मेरे को तो ट्रैवल हेड की याद आ रही है। बहुत बढ़िया शॉट यहां पर। सालपे यावेळेस मात्र आपल्या संघासाठी अतिशय कडकडीत अशी फलंदाजी या ठिकाणी करतोय. 3 चेंडूवर मात्र या ठिकाणी 3 षटकार खेचतोय. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये. चंदन सालपे, उड़ा दिया गेंद, सनी पीछे, लेकिन नहीं, ये कैच नहीं है, मैच छोड़ दिया यहां पर। बहुत बढ़िया ये प्रयास किया था कैच के लिए, लेकिन ये कैच छूटा हुआ। सचिन जी, क्या लगता है इस कैच छोड़ने से क्या हो सकता है? फर्स्ट टाइम जर प्रयत्न केला असता तर या ठिकाणी हा झेल मात्र निश्चित झाला असता, पण यानंतरची परिस्थिती मात्र वेगळी. यावेळेस मात्र रॉंग अपच्या दिशेने मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पुढे येतोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केले जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी थोडस मिसफिल्ड होते. याचा फायदा मात्र हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी उचलताना आणि 2 धावा पूर्ण करताना. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. तर थोडस महागडं हे षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या एका षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्यात. सचिन जी, 22 धावा, पहिल्या ओव्हरला मात्र स्कोर होता 8 आणि आता मात्र 22 झालेले आहेत. आपल्याला काय वाटतं स्कोर लेवल कुठपर्यंत पोहोचू शकतो ह्या सामन्याचा? कारण अतिशय आक्रमक हा संघ झालेला आहे सम्राट डिफेंडर्स. 22 धावा कुठलेल्या आहेत, स्कोर लेवल काय होऊ शकते, आपल्याला काय वाटतं? तर या ठिकाणी 2 षटकामध्ये 30 धावा ज्या बनवल्या गेल्या आहेत, अशा पद्धतीची फलंदाजी जर आपण पुढे बघितली तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी संघाचं शतक या ठिकाणी फलकावर लागेल असं दिसतंय. पण गोलंदाज सुद्धा त्या पद्धतीचेच आहेत, प्रयत्न करतील या धावांवर अंकुश घालण्याचा. तर या दरम्यान पुढचा गोलंदाज येतोय, बॉलर कोण आहे? शोहेब मोमीन पॅव्हलिन यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय. आपलं दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि त्याचा सामना करतोय तो चंदन सालपे. बहुत बढ़िया गेंद यहां पर शोएब मोमिन का, फिर से एक बार शोएब मोमिन कम बैक करते हुए बहुत अच्छी गेंदबाजी करते हो अपनी टीम के लिए। और ऐसा अगर कम बैक करेंगे तो आपका स्कोर पर अंकुश लगा सकते हैं। अगर आप कम बैक नहीं करोगे तो मेरे हिसाब से सचिन जी ये स्कोर 100 का आंकड़ा छू सकता है, मुझे तो लगता है, क्योंकि 2 ही बल्लेबाज उतनी ही पावरफुल है और पीछे ऋतुराज है जो पिछले साल इस मैदान पर शतक लगाए हुए हैं। यावेळेस मात्र सुरेख अशी गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ठिकाणी करतोय. 22 धावा मागच्या षटकामध्ये ज्या कुठल्या गेल्या होत्या, त्यानंतर मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं जाते गोलंदाजांच्या मार्फत. धावांवर अंकुश ठेवण्याचा मात्र या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केला जातोय शोहेब मोमीन याच्या मार्फत. तर बघायचं आहे पुढचे चेंडू कशा पद्धतीने टाकले जातात. यावेळेस मात्र व्हाईट बॉल मागण्याचा प्रयत्न होता, पण पंच या ठिकाणी पूर्णपणे फेटाळून लावतात. सचिन जी, पाठीमागच्या ओव्हर मध्ये सलग 3 षटकार खेचले होते, पण या ओव्हर मध्ये शोएब मोमीन मात्र 3 बॉल डॉट्स करतो. बघा किती चांगला कमबॅक केला ह्या खेळाडूनं. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, उलटी कॅप गाठलेले आहे आणि फिटनेस मात्र शोएबचा पाहिला तर खूप छान आहे. सलग 4 चेंडू डॉट. पहा मैदानामध्ये काय होतंय, जरा टाळ्या वाजवायच्या खेळाडूसाठी. जितक्या प्रेक्षक आहेत, ज्या खेळाडू सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर गोलंदाजांनी या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं तर मात्र धावांच्या गतीवर अंकुश घातला जातो आणि त्याचं उदाहरण मात्र या ठिकाणी बघायला मिळतंय.
यावेळेस मात्र स्ट्रेट फटका सीमारेषेजवळ अडवला जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. तर सुरेख असं गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये धावसंख्येत बदल होतोय. तर धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. सचिनजी एसपी मात्र आता थोडस मला इतकं वाईट वाटलं होतं की एसपी जर बॉल लागला तर काय होईल, पण इतकी जबरदस्त गोलंदाजी आणि मात्र खुदकुशी. काय होतंय? या दरम्यान तिसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. सम्राट डिफेंडरचा संघ यावेळेस मात्र धावसंख्या करतोय ती 2 बाद 32. 3 षटकानंतर जी धावसंख्या आहे ती 2 बाद 32. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी केली होती. ती शोएब मोमेन यांनी 2 षटकामध्ये 10 धावा देत 2 बळी मात्र त्याने या ठिकाणी मिळवले होते. तर पुढचा गोलंदाज येतोय तो प्रज्योत मोरे. पॅव्हलिन यांच्या बाजूनी गोलंदाजी करतोय. आणि त्याचा सामना करतोय तो मनोज कोळेकर. यावेळेस मात्र फुलटो चेंडू, थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतोय. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज पूर्णपणे बेट होतोय. सचिनजी मगापासून मात्र अंकुश लागलेल्या रनांच्या वरती, कारण 3 षटकार लगावून मला वाटलं होतं की स्कोर रेट खूप खूप सुंदर होईल. मात्र शोएब यांनी परत एकदा कमबॅक करून या टीमला परत मॅच मध्ये आणलेलं आहे. काय मत आहे तुमचं? अगदी बरोबर आहे. मी ज्याप्रमाणे बोललो होतो की ही गोलंदाजांची किमी आहे. या ठिकाणी गोलंदाजच यावेळेस मात्र कव्हर्स मध्ये मारलेला हा जोरदार फटका सीमारेषे जवळ अडवला जाते. सुरेखाशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले जाते. एकाच या धाब्यावर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागते. आणि या पद्धतीची जी गोलंदाजी आहे त्याच्यामुळेच मात्र या ठिकाणी या धावांवर अंकुश बसतोय. फिल्डिंगला मात्र आता रणजितनं उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. रणजित खरोखर एक जुना खेळाडू आहे, आमच्या बरोबर खेळलेला खेळाडू आहे आणि अजून सुद्धा तो मैदानावर आहे, हे मात्र मोठं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका जातोय आणि सरळ जातो सीमा रेषा बाहेर. सरळ 4 धावा. थोडस डीजे वाजवायचा. मात्र या ठिकाणी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 37. सम्राट डिफेंडर्स या संघाची तर एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी 2 बळी मात्र या ठिकाणी गमावले. चला इम्पॅक्ट प्लेअर आत आलेला आहे. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी होते. तितकी चांगली किपरिंग करतोय सनी. सनी मात्र खरोखर एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मी पहिल्या 5-6 मॅचेस पासून त्याला बघतोय. पहिल्या मॅच मध्ये तर अशी ताबडतोब फलंदाजी केली होती. मॅच जिंकवण्यामध्ये सिंहाचा वाटा
त्या खेळाडूमध्ये. तसाच ओमकार पोळ हा सुद्धा जबरदस्त खेळाडू, मात्र थोडासा काल इंजर्ड झालाय, पण संघाची तळमळ आत्मीयतेसाठी परत आत खेळतोय. यावेळेस मात्र या चेंडूला डाव्या स्टोरच्या चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, 2 धावा पूर्ण करत असताना मात्र या ठिकाणी थोडासा ओव्हर थ्रो होतोय या ठिकाणी आणि हे दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी दोन्ही धावा पूर्ण करतात. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते ती 39. ती सम्राट डिफेंडर्स या संघाची चौथ्या षटकामध्ये. अखेरचा चेंडू बाकी. सचिनजी, मला एकच म्हणायचं आहे, मैदानामध्ये खेळाडूंचा फिटनेस हा खूप महत्वाचा आहे आणि ज्या वेळेला सुंदर फटका आणि झेल सुटलेला आहे. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली होती, मात्र कॅच सोडलेला आहे. खूप खूप वाईट वाटत असते गोलंदाजाला. मेहनत करून टाकलेला बॉल असतो, पण या मेहनतीचं फळ ज्यावेळेला एखाद्या खेळाडूकडनं चुकतं त्याच्या वेदना मात्र तोच समजू शकतो सचिनजी. त्यामुळे मैदानामध्ये फिटनेस हा खूप महत्वाचा आहे. कॅचेस पकडो मॅच जितो ही म्हण आहे. इंटरनॅशनल खेळाडूपासून ही लोक आपल्याला सांगतात. महेंद्रसिंग धोनीने ज्या वेळेला T20 मध्ये वर्ल्ड कपची टीम निवडली होती, वीरेंद्र सेहवाग सारखा प्लेअर त्यानं बाहेर बसवला होता. कारण का तर एक फिल्डर एक चांगल्या खेळाडूचा जर कॅच सोडला तर तो फिल्डर अखंड मॅच जिंकवू शकतोय. म्हणून महेंद्रसिंग धोनी यांनी 2020 वर्ल्ड कप हा चांगल्या खेळाडूंच्या जीवावर जिंकला होता, हे असं माझं मत आहे सचिनजी. त्यामुळे क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्वाचा आहे. 4 बाद 40 अशी धावसंख्या आहे ती सम्राट डिफेंडर्स या संघाची 4 षटकानंतर. तर अद्याप 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बघायचा या 4 षटकामध्ये किती धावा उभ्या करून किती धावांचं आव्हान दिलं जातंय. तर या दरम्यान पुढचा गोलंदाज येतोय रमेश गोसावी. पॅव्हलियनच्या बाजूने गोलंदाजीची धुरा ज्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर या दरम्यान थोडीशी चर्चा मात्र या ठिकाणी या सर्व खेळाडूंच्या मार्फत केली जाते. तब्बल 40 धावा उभा केल्या ते सम्राट डिफेंडर्स या संघाने. तर उर्वरित 4 षटकांमध्ये तुम्हाला काय वाटतंय किती धावा दमवल्या जातील? आता मात्र ऋतुराज सारखा खेळाडू मैदानावरती आहे आणि तितकाच चांगल्या पावरीचा गोलंदाज यांच्याकडे आहे, नारायणी सेनेकडे. मॅच मात्र ही काट्याची टक्कर आहे. कारण का तर दोन्हीही त्यांचे गोलंदाज अजून चांगले आहेत, तितकेच चांगले फलंदाजही सम्राट डिफेंडर्सकडे आहे. पण माझं एकच मत आहे, ऋतुराज जर मैदानावर 4 ओव्हर जर राहिला तर लगभग 90 स्कोर हा प्लस होऊ शकतो, हे माझं मत आहे. पण ऋतुराजची जर विकेट पडली तर ही धावसंख्या 75 ते 80 धावापर्यंतच हा संघ जाऊ शकतो, हे मी प्रामाणिकपणाने सांगू शकतो. कारण तितकाच चांगला गोलंदाज तितकाच चांगला फलंदाज समोर आहे. निश्चितच या पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळेल, यात कुठलीच शंका नाही आहे. तर उर्वरित 4 षटकामध्ये बघायचं किती धावांचं आव्हान दिलं जातंय. तर सामन्याला थोडीशी लवकर सुरुवात करा, कुठल्याही प्रकारचा विलंब नको. यानंतर आणखीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत. थोडंसं मॅनेजमेंटला त्रास होतोय, वेळेचं भान ठेवा आणि सामन्याला या ठिकाणी ताबडतोब सुरुवात करावी अशी एक विनंती आहे. यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन गेलेला हा चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने जातोय. या दरम्यान एक टप्पा मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय निर्धाव. सचिनजी, पाठीमागच्या VPL मध्ये या खेळाडूने तब्बल 100 धावा कुठल्या होत्या. या मैदानावरचं पहिलं शतक मारणार हा खेळाडू ठरला होता ऋतुराज, आणि आज मात्र ह्या VPL मध्ये मात्र त्याचा कोणताही जलवा आम्हाला पाहायला मिळाला नाही.
पण या मॅचला ऋतुराज यांनी काय करतोय पाहूया. पुन्हा चेंडू कट होतोय आणि कडा घेऊन जातोय सरळ स्लीपच्या हातामध्ये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. रमेश गोसावी हा चांगला खेळाडू आहे. पाठीमागच्या वर्षी त्यांनी सुद्धा हा पुरस्कार मिळवला होता आणि टीव्ही घेऊन गेला होता घरी आणि खरोखर त्याच्या आई वडिलांना इतकं समाधान झालं होतं की आपला मुलगा आज घरी येताना टीव्ही घेऊन आलाय. वास्तू टेच मधनं त्यानं हा काम केलं होतं. फायनल मॅच खेळला होता. तानाजी सलगरच्या अंडर खाली खेळणारा हा प्लेअर होता रमेश गोसावी. उंच उडवला फटका जातो सर सीमा रेषाभार सर 6 धावा. वाह बाई वाह. करतोय मला खूप आनंद आहे. आपली वडगावातली मुलं खूप खूप चांगले टुर्नामेंट खेळली पाहिजेत. बाहेर प्रत्येक ठिकाणी सामने असतील तरी मुलं खेळली पाहिजेत. वडगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर झालं पाहिजे कारण आज VPLचं माध्यम आपण यासाठी उभा केलेलं आहे. परत कमबॅक सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. रमेश हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. मी मगापासून सांगतोय कारण तो गोलंदाजी करत असताना शांत डोक्याने गोलंदाजी करतो. पाठीमागच्या वर्षीपासून त्याचा कमबॅक खूप आणि खूप सुंदर आणि त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी खूप खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. तितकाच चांगला सपोर्ट करतोय आपल्या संघासाठी सनी गायकवाड. अतिशय उत्कृष्ट हा खेळाडू आपल्या संघासाठी. काय केलाय कट बघा. चेंडू सरळ जातोय. फक्त पळायचा आहे आणि चेंडू जिंकणार काय हा मुलगा जिंकणार. पण जिंकला तो चेंडू आणि जातोय सरळ सीमा रेषावर सरळ 4 धावा. या ठिकाणी अर्धशतक मात्र फलकावर लागते जे सम्राट डिफेंडर्स या संघाचं. वाह मनोज कोळेकर सुंदर खेळतोय आपल्या संघासाठी. काय मारलेला आहे चेंडू. एसपीएनच्या पायाला घासून गेलेला आहे. जशी बंदुकीतली गोळी सुटते ना तसा बॉल सुटला होता. पण तितकीच चांगली नजर आमचे सुनील पाटील यांची आहे. गेले कित्येक वर्ष ते अंपायरिंग करतात. VPL साठी सलग 5 वर्ष अंपायरिंग करतात. मी 5 वर्षापासून पाहतो या VPL ला त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. जे आमचे सगळे दर्शक या पॅव्हेलियनमध्ये DK पॅव्हेलियनमध्ये या दोन्ही बाजूला त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. जे काही खेळाडू कट्ट्यावरती बसलेले आहेत पाय सोडून त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आपले जर पाय वर घेतले तर खूप खूप आम्हाला बरं वाटेल. आपण मांड्या घालून बसावे कारण एखादा बॉल जर आपल्या पायाला तटला तर चौकार आणि षटकार हे अंपायरला देण्याला खूप आनंद होणार नाहीये. त्यामुळे कृपया सर्वांना विनंती करतो आपापले पाय वर करा. चला चला परत एकदा येतोय सोन्या मोरे ज्याचं नाव प्रज्योत लाडानं बोलत आहेत. सोन्या पाव्या सोन्या काय करतोय. सोन्याची टोपी घेतोय काय चांदीची. हा 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 सुरेख चेंडू मात्र चेंडू वाईड बॉल. पंचांचे हात बाहेर आले की मला बिली बॉर्डनची आठवण येते कारण रुद्रेकर हे असेच दिसतात सेम. थोडंसं जर रुद्रेकर आपण थोड्या ऍक्शन मध्ये चौकार षटकार दिलं तर आम्हाला पण खूप मजा येईल कारण तुमच्याकडून सुद्धा तुमच्या आम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला समजल्या पाहिजेत. तुमच्याकडे तो टॅलेंट आहे तो तुम्ही दिला पाहिजे. वा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ जातो रमेश कडे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मात्र 2 धाव नाही घेतले. एका धावावरचे समाधान. सनी मात्र बिचकावणी दाखवते. आपली सोपी सोपी भाषा होती पहिल्या मराठी भाषा बिचकावणी. कुईचा डाव ऐऱ्याचा डाव हे किती सुंदर सुंदर डाव होते. त्यानंतर निघालं क्रिकेट आणि क्रिकेटमुळे किती लोक घडलीत किती मुलं घडलीत किती माणसं घडलीत. हे आहे क्रिकेट. तर सम्राट डिफेंडर्स या संघाची 6व्या षटकामध्ये धावसंख्या आहे
यावेळेस मात्र सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतोय आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय निर्धाव. तर सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो प्रज्वत मोरे. आपलं दुसरं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी येतोय पॅव्हलियनच्या बाजूने आणि त्याचा सामना करतोय तो ऋतुराज चव्हाण. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू यावेळेस मात्र खोदून काढतोय या ठिकाणी फलंदाज आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सचिनजी, हा चेंडू इतका सुरेख होता, या चेंडूवरती ऋतुराज यांना खरोखर खूप अवघड झालं असतं. बॅटचा कडा जर शेवटच्या क्षणाला नाही लागला असता तर ऋतुराज या चेंडूवरती बोल्ड होऊ शकत होता. म्हणजे गोलंदाजीमध्ये किती व्हेरिएशन करतो तो पहा, खूप सुंदर गोलंदाजी करतोय. उडवला चेंडू मात्र जातो रमेशच्या हातामध्ये आणि सरळ झेल टिपतो रमेश गोसावी आणि इंद बाहेरचा रस्ता दाखवतोय प्रज्योत मोरे. मनोज कोळेकर यांना अतिशय उत्कृष्ट बॉलिंग. टाटा बाय बाय. मनोज कोलेकर याने एक चौकार एक षटकारानिशी आणि आपल्या संघाला मात्र 6व्या षटकामध्ये 55 धावावर नेऊन ठेवलं होतं आणि त्या दरम्यान तो झेलबाजून माघारी परततोय. तर या ठिकाणी पुढचा जो फलंदाज येतोय सागर जाधव. आई अंबाबाईच्या नावा तांबे वसाहतीमधला हा एक खेळाडू आहे सचिन जाधव. सागर जाधव हा उत्कृष्ट खेळाडू आहे. मी याला गेली 5 VPL पाहतोय. हा एक खतरनाक फलंदाज आहे आणि चेंडू उडवण्याचा प्रयत्नात होता मात्र चेंडू मिसमॅच होतोय, सरळ जातोय कीपरच्या हातामध्ये. बाकीचं काम सनी गायकवाड करतोय आणि सागर हा खेळाडू एक आमदार चषक होतं. त्या आमदार चषक मध्ये या सागरची मी बॅटिंग पाहिली होती. त्यामध्ये हरलेली मॅच या मुलाने जिंकून दिली होती. माझी इतका सुंदर असा कॉन्फिडन्स याच्या बॅटवरती होता, याच्यावरती होता. त्यामुळे ती आमदार चषक मध्ये ही त्याने मॅच जिंकून दिली होती. पण तेव्हापासून या मुलाचं नाव झालं आणि आज ही मुलगा तो आजच्या 5व्या IPL मध्ये खेळतोय. आणि हा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातोय. सरळ एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मात्र नाही. एकाच धावरची समाधान मानावं लागेल. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. सचिनची स्कोर मात्र 6 ओव्हर नंतर होतोय 56 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत. धाव संख्या मी मगाशी सांगितली होती की ऋतुराज सारखा जर खेळाडू जर चालला तर 90+ धावा होतील. पण अजून ऋतुराजच्या बॅटला बॉल व्यवस्थित लागत नाहीये. जर तो खेळला तर 90+ होईल आणि ऋतुराज जर आउट झाला तर मी 75 ते 80 स्कोर धरतोय. तुम्हाला काय वाटतंय? तर यामध्ये गोलंदाज सुद्धा कौशल्य असेल कारण त्यांनीच या धावसंख्येला या ठिकाणी ब्रेक लावलेला आहे. तर ऋतुराज ज्या पद्धतीचा फलंदाज आहे त्या फलंदाजाला रोखण्याचं काम मात्र या ठिकाणी या गोलंदाजाने केलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मात्र या धावसंख्येला ब्रेक लागलेला आहे. शोएब मोमीनने जो कमबॅक केला गोलंदाजीसाठी, शोएब मोमीन अतिशय चांगला कमबॅक केला. संघाला परत त्या स्थितीत उभा करून दिलं ज्या पहिल्या ओव्हरमध्ये संघ होता. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये हा संघ बाहेर गेला होता. पण परत त्या संघाला कमबॅक केलं करून दिलेला आहे. तर पुढची ओव्हर मात्र या ठिकाणी टाकण्यासाठी जो पॅव्हलियनच्या बाजूने आलाय तो रमेश गोसावी आपली दुसरी ओव्हर या ठिकाणी टाकतोय. तर संघाची 7वी. यावेळेस मात्र वाऱ्याच्या दिशेने जाणारा हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू यावेळेस मात्र दिला जातोय वाईड करार आणि एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 57. षटक चालू आहे ते 7वं.
एक हार्ड हिटर अजित टोमके बॅटचं प्रॅक्टिस करताना थोडंसं आता त्यांच्यावर मदार येणार आहे. तर यावेळेस बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या बाजूने जातोय. या दरम्यान अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागते. या ठिकाणी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ते 58, षटक चालू आहे ते 7वं. तर या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ आहे तो सम्राट डिफेंडरचा. तर सम्राट डिफेंडरचा 7व्या षटकामध्ये धावसंख्या जी आहे ती 3 बाद 58. यावेळेस मात्र पुलटा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने कार्पेट पद्धतीचा हा फटका खेळला जातोय. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान धाववाद, चौथा धक्का बसतो. शॉट होता परंतु सागरला विकेट गमवावी लागली. कारण आज ओमकार पोळ काल याच टायमिंगला इंजर्ड झाला होता, परंतु त्यानं ह्या सामन्यामध्ये आपली फिल्डिंग बाउंड्री लाईनला घेतलेली आहे. पूर्णपणे त्याचा हात फाटलेला आहे, हाताला फ्रॅक्चर आहे त्याच्या, तरी सुद्धा तो खेळाडू तिथं थांबून ही फिल्डिंग करून त्याने विकेट घेतलेली. म्हणजे क्रिकेट याला म्हणतात सचिन दादा. अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे जर आपण योगदान जर टीमसाठी दिलं तर मात्र निश्चितच फायदा संघाला होतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी झाला. चौथी विकेट मात्र या ठिकाणी पडते धावबादच्या स्वरूपामध्ये. या दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा फटका यावेळेस मात्र जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेंसाठी. अजित टोमकेच्या बॅट मधून आलेला हा कडकडी छटका. मी मगासपासून सांगितलंय की ऋतुराज नावातच राज आहे, परंतु ऋतुराज हा चाललाच पाहिजे. कारण सम्राट डिफेंडर साठी हा खेळाडू खूप आणि खूप महत्वाचा आहे आणि खरोखरच हिची बॅटिंग पाहण्यासारखी असते. मात्र यावर्षी VPL मध्ये ती आपली जादू दाखवू शकला नाही. पण आणखी एक आमचा जादू आहे ज्याचं नाव आहे राकेश चनाळे. धूप आली कीच तो खेळतो. उंच उंच मारलेला फटका चेंडू शोएबच्या हातामध्ये आणि सोडला झे. या ठिकाणी मात्र लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग असा फटका होता तो ऋतुराजच्या बॅट मधून आलेला. माफ करा, मागचा षटकार सुद्धा त्यानेच लगावला होता. यावेळी षटकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, पण या ठिकाणी त्याचा झेल मात्र सोडला जातोय आणि एक मोठा खेळाडू मात्र त्याला या ठिकाणी एक जीवदान मिळत आहे. तर या जीवदाना मात्र कशा पद्धतीने फायदा घेतोय ते आपल्याला उर्वरित षटकांमध्ये बघायला मिळेल. राहिलेत मात्र आता 8 चेंडू, धावा झालेले 66. पाहूया 8 चेंडू मध्ये 20 भर धावा झाल्या तर होईल 86च्या लेवलला स्कोर होण्याची शक्यता आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतो. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. तर या पद्धतीची जर गोलंदाजी या ठिकाणी जर केली गेली तर निश्चितच या धावसंख्येला या ठिकाणी रोखलं जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतंय तुषार भाऊ? 100%. आज अजित टोमके सुद्धा कालच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, पण कव्हर्स मध्ये त्याचा एक जबरदस्त खेळाडू, जी दोघांची रोज नेहमी आमच्या खेळाडूमध्ये खुन्नस असते, सुजित आणि अजित. पाहूया आता काय होते. अजित सुजितकडे बघतोय, सुजित अजितकडे बघतोय. पाहूया काय होणार. आणि कायम ज्यावेळेला आम्ही सकाळी प्रॅक्टिसला असतो त्यावेळेला टोमके टोमके म्हणून हाक मारून त्याची विकेट कशी घ्यायची तो बघत असतो सुजित. बघा त्याच्याकडेच मारतोय बॉल आणि चेंडू मात्र जातो रणजितच्या हातामध्ये, सरळ जातोय सीधा 4 धावा. SP जरा आपली थोडीशी मला असे हात जरा जोरात हलवताना पाहिजे, गारगीर गारगीर हात फिरलं पाहिजे. अद्याप एक षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. तर 6 चेंडू बाकी आहेत. 6 षटकामध्ये जर 10 धावा या ठिकाणी बनवल्या तर 80 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी दिलं जाऊ शकतंय. तर बघायचं कशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी केली जाते व तशीच गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर या दरम्यान पुढचा गोलंदाज येतोय. अजितनं मात्र सुजितकडे बॅट सांगितलेला आहे, मी चौकार मारलेला आहे आणि अजित मात्र खूप आणि खूप त्याच्यावर इम्प्रेसपणा दाखवतोय आता. कारण खरंच आहे दोघांची जुगलबंदी नेहमी असते
आणि ही जुगलबंदी पाहिजे, ही प्रेमाची जुगलबंदी आहे, ही खुन्नसची जुगलबंदी नाही आहे. कारण असं प्रेम क्रिकेटरांच्या मध्ये पाहिजे, नेहमी पाहिजे. गोलंदाजीसाठी सज्ज सागर पिसे. सागर दादा शेवटचं षटक आहे, किती धावसंख्या होईल? ऋतुराज पुढे आहे. यावेळेस मात्र बॅटची टोपच घेऊन गेलेला हा चेंडू या ठिकाणी सुरेख असा झेल पकडतोय स्वतः यष्टी रक्षक आणि या ठिकाणी मात्र 5वा धक्का बसतोय तो सम्राट डिफेंडर्स या संघाला. तर या ठिकाणी मात्र ऋतुराज चव्हाण माघारी परततोय. कौतुक करल तितकं थोडं आहे सनी गायकवाडचं, कारण फलंदाजीसाठी येतोय सुनील. अतिशय नारायणी सेना या संघाचं कौतुक करते तितकं थोडंच आहे. तितकी चांगली फलंदाजी सम्राट डिफेंडर्सने आतापर्यंत केलेली आहे. 70 धावा कुठलेल्या आहेत, राहिलेत मात्र 5 चेंडू. पाहूया या 5 चेंडूवरती स्कोर किती होतोय. सागर पिसे या ठिकाणी गोलंदाजी करते. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र नकार दिला जातोय. सनी या ठिकाणी सनीच्या हातामध्ये मात्र सुरेख असा थ्रो या ठिकाणी येतोय आणि एका धावावर मात्र या ठिकाणी समाधान म्हणावते. धावसंख्या होते ती 71. अद्याप 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. गोलंदाज आहे तो सागर पिसे, सामना करतोय तो अजित टोमके. यावेळेस मात्र सुरेख चेंडू डावे एसटीच्या थोडेसे बाहेर असणारा चेंडू यावेळेस मात्र जाऊन आदळतोय तो फलंदाजाच्या पायावर आणि या दरम्यान एक निर्धाव चेंडू. सुजित मात्र खुश आहे, कारण अजितचा चेंडू जर ज्या वेळेला डॉट होते त्यावेळेस सुजित खुश होतोय आणि पाठीमागून सनी सुद्धा हा 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 करतोय. हे पहा, त्याचा षटकार जर लागला ना आपल्याला खूप मजा येईल. अजित तुम्ही हे षटकार मारून दाखवायचा आहे. आणि अजितला मात्र आलेला आहे राग आणि चेंडू जातो सीमा पार, जातोय सरळ चौकार. मला वाटतं सर्व प्लेयर आपलं मनापासून ऐकत असतील, कारण ज्या पद्धतीने आपण बोलता त्याचा पुढचा फटका मात्र त्या पद्धतीनेच असतो. अजित हा खूप चांगला खेळाडू आहे. तोही रोज प्रॅक्टिससाठी असतोय आणि तळमळ आहे खेळाविषयी. गेले 40 वर्ष या क्रिकेटसाठी झुंजतोय तो. अतिशय चांगला खेळाडू म्हणावा लागेल अजित टोमके. तर अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बाद 75 अशी धावसंख्या ती सम्राट डिफेंडर्स या संघाची. यावेळेस मात्र थोडंसं स्टेप आउटून खेळलेला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण नकार दिला जातोय. 2 धावेवर समाधान. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 77. अखेरचा चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहे. सुनील सर, मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं ऋतुराज ज्या वेळेला असेल त्या 90 धावा मी धरल्या होत्या, पण ऋतुराज जर विकेट पडली तर 75 ते 80 आणि तोच टार्गेट पाहूया आता काय होते. धावा झालेल्या मात्र 77. यावेळेस मात्र आपल्याच बॉलर मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा वेगवान हा फटका होता. या फटक्यावर मात्र 2 धावा पूर्ण करतायत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय आणि या दरम्यान फलंदाज धावबाद. 79 धावांचं लक्ष्य. 6वा धक्का बसतोय या ठिकाणी सम्राट डिफेंडर्स या संघाला आणि या दरम्यान 8 षटकांची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. एका धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ते 78. तर 79 धावांचं आव्हान जे दिलं गेलंय, 80 धावांचं आव्हान आहे. 79 धावा झालेल्या आहेत आणि मात्र खूप खूप चांगली फलंदाजी केलेली आहे सम्राट डिफेंडर. जेवढे प्रेक्षक आहे, जेवढे खेळाडू, जरा जोरदार सम्राट डिफेंडरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण जी ओनर आज टीम घेत असतात त्या ओनरांचं कौतुक झालं पाहिजे, त्या खेळाडूंचं कौतुक झालं पाहिजे, त्या सर्व आपल्या प्रेक्षकांचं कौतुक झालं पाहिजे, अंपायरांचं कौतुक झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये क्रिकेट हे कौतुकाचाच खेळ आहे. जरा डीजे
अतिशय चांगले कलाकार सनी सारखे चांगले रील स्टार सुद्धा या वडगावमध्ये आहेत आणि खरोखरच चांगले खेळाडू सुद्धा वडगावमध्ये घडलेले आहेत. धन्यवाद. वडगाव वडगाव वडगाव. तर अतिशय चांगली माहिती मात्र या ठिकाणी तुषार सरांनी वडगावच्या बाबतीमध्ये दिलेले आहे. वडगावमध्ये ज्या ज्या पद्धतीचं आकर्षण जे आहे त्याचं या ठिकाणी त्यांनी समालोचनातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अतिशय बरं वाटलं या ठिकाणी. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सम्राट डिफेंडर्स आणि नारायणी सेना या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना यावेळेस मात्र सम्राट डिफेंडर्स या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता व 8 षटकामध्ये तब्बल 79 धावा या ठिकाणी उभ्या केल्या होत्या. 80 धावांचं आव्हान दिलंय ते नारायणी सेना या संघाला. तर या दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये तर या ठिकाणी फलंदाजी करतोय. स्ट्राईक वर आहे तो ओमकार पोळ, नॉन स्ट्राईकला आहे तो सागर पिसे आणि गोलंदाज आहे तो सुरेश बारगीर. शाहरुख बारगीर माफ करा. ओमकार पोळ यांनी हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलेला आहे कारण थोडासा इंजर्ड आहे म्हणून तो आज सिंगल डबल वरती भर देईल असं मला वाटते. आणि सागर पिसे यांना थोडीशी हार्ड हिटिंग करावी लागेल कारण धावा झालेल्या आहेत मात्र 79 आणि जिंकण्यासाठी 80 धावांचं लक्ष्य आहे. आणि खरं तरच ह्या 80 धावा होणार का नाही हे आपल्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला समजतील. यावेळेस मात्र ब्लॉकमध्ये हा टाकलेला चेंडू यावेळेस एक चोरटी धाव मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 2. अजित टोमक्याने थोडासा स्टार्ट जर दिला असता तर ही रन पण वाचली असती. आता कदाचित ती विकेट पडली असती. त्यामुळे क्रिकेटकडे खूप बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. यावेळेस मात्र थोडस स्लोवर पद्धतीचा हा चेंडू उसळी घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तर सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो शाहरुख. तर प्रति षटकामध्ये 10 धावांचं आव्हान या ठिकाणी करायचं आहे म्हणजे 8 षटकामध्ये 80 धावा बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी तो नारायणी सेना या संघाला 10चं टार्गेट आहे. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने हा फटका यावेळेस मात्र अडवला जातोय. सचिनजी, चेंडू जातोय निर्धाव. सामना मात्र हा रंगतदारच होणार आहे असं मला वाटते कारण शाहरुख बारगीरने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत फक्त आणि फक्त धावा 2 दिलेल्या आहेत. आणि उत्कृष्ट गोलंदाजी तितके चांगले 2 तुल्यबळ फलंदाज आहे. मात्र वारं आता चालू झालेलं आहे. वारं ज्या दिशेला त्या दिशेला मात्र आता गोलंदाजी हे गोलंदाजीच्या दिशेनेच गोलंदाजी करतील असं मला वाटतंय. यावेळेस मात्र बॅटची टॉपेज घेऊन गेलेला हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि या ठिकाणी मात्र पहिला धक्का बसतोय तो नारायणी सेना या संघाला. ओंकार पोळ हा चांगला खेळ नारायणी सेना या संघाला तर या षटकातील अखेरचा चेंडू अद्याप बाकी आहे. पाहायचं आहे कशा पद्धतीने अखेरचा चेंडूचा सामना केला जातोय कारण आतापर्यंत तरी ही गोलंदाजी सुरेख अशी या ठिकाणी बघायला मिळते. या 5 चेंडू मध्ये 2 धावा देत या ठिकाणी 1 बळी मिळवलाय तो शाहरुख याने. तर अद्याप अखेरचा चेंडू बाकी आहे. आणि पुढचा फलंदाज येतोय तो रणजित. रणजित थोडस पळत यायचं आहे आपण.
चला एक सुरेख खेळाडू रणजित त्याच्या शाहरुख बारगेर. वाह काय गोलंदाजी करतोय संघासाठी. किती सुरेख चेंडू फिरवतोय आणि मात्र चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सचिनजी धावसंख्या झालेली 1 ओव्हर 2. नारायणी सेनेची पण अशी परिस्थिती होती. 1 ओव्हर 1 विकेट 8 धावा होत्या. परंतु इथं परिस्थिती आहे 1 ओव्हर 1 विकेट आणि 2 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता मात्र गोलंदाजी येतोय चांगला गोलंदाज अजित टोमके, ज्याचं नाव गेल्या 5 VPL पासून चांगलं आहे. या वर्षी पण त्यानं आपली कामगिरी चांगली केलेली आहे. आत्ताच्या मॅच मध्ये काय कामगिरी करणार आहे पाहूया. वडगाव प्रीमियर लीग 2024 या संयोजन समितीच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं संयोजन केलं जात आहे. तर त्यातीलच हा जो एक सामना आहे तो नारायणी सेना आणि सम्राट डिफेंडर्स या दोन संघादरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. तर सम्राट डिफेंडर्स या संघाने या ठिकाणी 8 षटकामध्ये 79 धावा उभ्या केल्या. ते 80 धावांचं आव्हान दिलंय ते नारायणी सेना या संघाला. तर सध्या परिस्थिती आहे ती पहिल्या षटकामध्ये 1 बाद 2. तर उर्वरित 7 षटकामध्ये म्हणजे तब्बल 42 धावामध्ये 78 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र बॅटची टॉपेज घेऊन गेलेला हा चेंडू मात्र कव्हर्स मध्ये जातोय क्षेत्ररक्षक मागे, पण ही स्पर्धा जिंकली ती चेंडूने. चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर 4 धावेंसाठी. या 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 6. तर हा पहिला चौकार या ठिकाणी खेचला जातोय तो सागर पिसे यांच्या बॅट मधून. काय फिल्डिंग केलेले सुरेख. नाव आहे सागर जाधव, एक उत्कृष्ट खेळाडू. याची ओळख ही असते मित्रांनो, हे क्रिकेट आहे. आणि ज्यावेळेला एक चांगला खेळाडू ज्यावेळेला एक चांगला बॉल अडवतो, चांगला कॅच पकडतो, त्यावेळेला मात्र त्याला टाळ्याही नक्कीच मिळत असतात. आणि रणजित यानं मात्र समाचार घेतलेला. अजित टोमके यांचा सरळ जातो चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावा. चला पाहूया अजित टोमकेने मात्र 3 चेंडू मध्ये 2 चौकार. काय कट केलेला आहे चेंडू, मात्र सरळ जातोय पॉइंटच्या हातामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षणाने तिथं आपलं काम केलेलं आहे, बाकीचं काम मात्र केलेलं आहे ऋतुराज यांनी. प्रेम लोले हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, उत्कृष्ट कर्णधारचं काम करतोय. दरवर्षी मी त्याला पाहतोय. या सम्राट डिफेंडरचे होनर नंदू बेलेकर यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी पहा. डोळ्याची पापणी लावते लावते तर जातोय चौकार. स्क्वेअर कट.
खेळाडू चांगला स्क्वेअर कट आणि परफेक्ट मारतो त्यावेळेला त्याची जो फिलिंग आहे बॅटिंग करण्याचं ती बॅटिंगचं फिलिंगच खूप वेगळं असतं असं मला म्हणायला काय हरकत नाही. सचिनजी स्कोर धावसंख्या मात्र मगासारखी झालेली आहे 15 वरती पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू आहे 2 धावा दिल्या होत्या बारगिरी यांनी मात्र आतापर्यंत 13 धावा दिलेल्या आहेत अजित टोमके यांनी. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा फटका यावेळेस एक धाव देऊन जातोय आणि दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. ते नारायणी सेना या संघाची धाव संख्या आहे ती 2 षटकानंतर 1 बाद 16 तर अद्याप 36 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. मगाच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची अवस्था होती तशीच अवस्था आता सुद्धा या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर या उर्वरित षटकामध्ये म्हणजे 6 षटकामध्ये 36 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जातोय बघायचं आहे. आपल्याला काय वाटतंय कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग केला जाईल. रणजित मात्र चांगला खेळतोय त्याच्यासोबत सागर पिसे स्वतः आहेत पण शाहरुख बारगिरेंनी पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये तो किती धावा देणार आहे याच्यावरती या स्कोअरचं मी तुम्हाला सांगू शकतो कारण या ओव्हरमध्ये जर 10+ रन आल्या तर मॅच मात्र बराबरीमध्ये जाणार आहे आणि जर 10+ रन्स जर कमी आला तर या ओव्हरची पकड मात्र सम्राट डिफेंडर्स हे घेतील मला असं म्हणायचं आहे सचिनजी. यावेळेस मात्र बॅटची टॉप पेच घेऊन गेलेला हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी थोडस अवघड असं झालं असतं कारण या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न झाला असता. लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव येते. एसपी आणि लेग बायचा निर्णय इशारा दिलेला आहे आणि किती छान गुडघ्यावरती हात मारलेला आहे. वाह जरा मजा आली एसपी यांच्याकडे बघून खूप खूप समाधान वाटलं कारण या ज्या वेळेला अंपायरांचे इशारे येतात त्यावेळेला खूप खूप डोळ्याला बरं वाटत असतं कारण त्यांचे सुद्धा जे डिसिशन असतात ते खूप महत्त्वाचे असतात. डीके लायनचे उपकप्तान रमीज रजा हे तर उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि चेंडू मात्र जातो सरळ सीमा रेषा बाहेर 4 धावा. सचिनजी मात्र गेअर बदललेला आहे सागर पिसे यांनी. पहिली ओव्हर त्यांनी पाहून खेळत होते पण आता मात्र पाहता पाहता चौकार मारत आहेत. तुम्हाला काय वाटते सचिनजी या ओव्हरला किती स्कोर होईल. तर यावेळेस मात्र अपील केलं जातंय. पंच या ठिकाणी पूर्णपणे फेटाळून लावतायत. कुठल्याही पद्धतीचं रिएक्शन या ठिकाणी या अपीलला दिलं जात नाही. शाहरुख हा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सुंदर पद्धतीने काढतो बाहेरचा चेंडू काढण्यात तो खूप माहिर आहे. जसा एक कोल्हापूरचा खेळाडू होता सुधीर उल्फे आणि ही झालेली आहे मिसफील्ड. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. पाव्या तिसरी होते का नाही आणि 2च धावेवरती समाधान मानावे लागेल नारायणी सेना संघासाठी आणि या 2 धावेनं धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते 23 धावावरती. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत. 16 धावा दिल्या 2 ओव्हरला होत्या मात्र आतापर्यंत बारगीर यांनी 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये जर सागर पिसेने एखादा चौकार एखादी दुसरी धाव अशी जर लगावली तर परत मात्र मॅच बराबरीच्या हिशोबाने होणार. उडवलेला चेंडू प्रेमलोले पाठीमागे आहेत. 1 धाव पूर्ण आणि चेंडू फिरलेला आहे आणि उत्कृष्ट फिल्डिंग केलेला मनोज कोळेकर यांनी. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी.
सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सीमारेषेजवळ आपल्याला बघायला मिळतंय. या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र या ठिकाणी निश्चितच 2 धावा मात्र वाचवण्यात यश आलेले. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 25. षटक चालू आहे तिसरं. आणि उडवलेला चेंडू आहे. पावे हातामध्ये चेंडू आहे. काय होतंय आणि झेल सोडलेला है. मैं पहले से बोल रहा था सचिन जी, पकड़ो कैचेस जीतो मैचेस. तो आप कैच नहीं पकड़ोगे तो मैच नहीं जीत पाओगे. काही उत्कृष्ट फिल्डर ज्यांची ओळख म्हणून कॅच मधून सुद्धा होऊ शकते मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस रन्स नाही करत ना, असू दे रन्स करू नका, पण एखाद्या चांगला खेळाडूचा ज्यावेळेस तुम्ही कॅच सोडणार आहे त्यावेळेस मात्र तुमची टीम नक्की हरू शकते. कारण त्याच प्लेअरनं परत 20-30 धावा जर काढल्या तर तो मॅचचा हा पलटा पलटू शकतोय. त्यामुळे सचिनचे कॅच खूप आणि खूप महत्वाचे आहेत. काय वाटते आपल्याला? अगदी बरोबर आहे. कॅच विन मॅच अशा पद्धतीची जी संकल्पना आहे ती अगदी बरोबर आहे. कारण जर कॅच घेतला नाही तर पुढचा प्लेअर मात्र त्या ठिकाणी त्याचं योगदान त्या ठिकाणी तो देणारच आणि सामन्याचं रूप मात्र या ठिकाणी तो पलटवणार, यात कुठलीही शंका नाही. तर या दरम्यान तिसऱ्या षटकाची मात्र समाप्ती होते. 3 षटकानंतर नारायणी सेना या संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 26. अद्यापि 30 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 54 धावा. तर सामन्याला ताबडतोब सुरुवात करा एक विनंती आहे, कारण यानंतर आपल्याला आणखीन सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विलंब करू नका. सुनील पाटील आणि रुद्रेकर यांचं परत मी एकदा कौतुक करेन तितकं थोडंच आहे. कारण गेली 7 दिवस म्हणजे आजचा 8वा दिवस डोळ्यामध्ये तेल घालून अंपायरिंग करत असतात. आणि हे सामना पाहण्यासाठी आमच्या दोन्ही गॅलरीमध्ये प्रेक्षक खूप आहेत. एका गॅलरीमध्ये कमीत कमी 99,000 प्रेक्षक आहेत आणि एका गॅलरीमध्ये कमीत कमी 88,000 प्रेक्षक आहेत. म्हणजे तब्बल 1,77,000 प्रेक्षक या मैदानामध्ये उपस्थित आहेत. किती मजा आहे सामना पाहण्यासाठी. पहा किती आनंद होतोय. आज यूट्यूब लाईव्ह कास्ट आहे सामने, मात्र मैदान आमचं खचाखच भरलेलं आहे. जेव्हा आपण IPL ची एखादी मॅच पाहतो त्यावेळेला तिकिटानं जातो, मात्र इथं फ्री आहे. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 27. तर गोलंदाज आहे तो ऋतुराज चव्हाण. पॅवेलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना करतोय तो रणजित. तर 29 चेंडू 53 धावा जिंकण्याचं जे समीकरण आहे ते 29 चेंडू 53 धावा. रणजित याने हाफ चेंडू टाकलेला, रनआउट होण्याचा चान्स आहे, मात्र चेंडू सरळ सरळ कीपर पासून लांब गेल्यामुळे हा रनआउटचा चान्स हुकलेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. हाफ चेंडू टाकला होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. काल मात्र सनी यांनी अतिशय उत्कृष्ट मॅच जिंकून आपल्या संघासाठी 2 पॉइंटची एक बढत मिळवून दिली DK लायन्स संघासाठी. सनी एस कॉमेंट्री बॉक्स समोर माझ्या उपस्थित आहे. सनीचं कौतुक करेल तितकं थोडं आहे. परत हाफ चेंडू आणि सरळ जातोय चेंडू सीमा रेषा बार 4-4-4. तर हे दोन्ही फलंदाज अतिशय सुरेख अशी या ठिकाणी फलंदाज करतात. सागर खेळतोय तो 10 चेंडू मध्ये 20 धावा करून आणि रणजित खेळतोय तो 7 चेंडू मध्ये 10 धावा करून. तर चांगली पार्टनरशिप. या दरम्यान मात्र बॅटची टॉपेज घेऊन गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू घाल्याने यावेळेस मात्र झेल घेण्यात यशस्वी. या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय तर नारायणी सेना
ती मात्र रंगतदार आहे. सलगर स्लॉगर्स वर्सेस आसिफ पॉलिटेक्निकल हा सामना होणार आहे. तरी आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतरचे जे होणारे सगळे सामने प्रत्येक टीमसाठी 2 पॉइंट महत्वाचे आहेत. पाहणार आहोत आपण की आजच्या दिवसामध्ये पॉइंट टेबल कोणत्या पद्धतीने लागणार. ते एक एन्जॉयमेंट प्लेअर आमचा म्हणाला तर तो सनी. आणि खरंच खूप काल एक चांगली विकेट ज्या वेळेला सनी यांनी घेतली होती त्यावेळेला त्याची रील्स बनवली होती आमचे बंडादादा यांनी. आणि त्यांच्या स्टेटसला आज मी पाहिलं. इतकी मजा आली ती रील्स पाहताना. खूप खूप सुंदर एन्जॉय झाला आज. परत एकदा सनी गायकवाड समोर तितकाच चांगला गोलंदाज ऋतुराज. काय चेंडू सुरेख लगावलेला आहे. चेंडू मात्र जातो सरळ सीमा रेषा बाहेर. 4 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू राहिलाय. धावसंख्या पोहोचते 36 धावाच्या वरती. 2 विकेट्स. मी सन्माननीय बंडा माळी यांना विनंती करतो की हा टॉस करून घ्यायचा आहे त्यांनी. अश्वमेध वर्चस डीके लायन्स. परत एकदा हाफ चेंडू आणि सरळ जातो सीमा रेषा बाहेर. 4 धावा. नारायणी सेना 40 वरती पोहोचलेले सचिन दादा. आणि त्यांचाही स्कोर तेवढाच होता. 40 धावा दोघांच्या टीमच्या अशाच आहेत. मात्र विकेट यांच्या गेलेल्या 2. मात्र सम्राट डिफेन्सच्या विकेटात त्यावेळेला 4 गेल्या होत्या. तर पाहूया या 4 ओव्हरमध्ये कोणाच्या बाजूने हा रिझल्ट लागतोय. कारण प्रेम लोले सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज अजून बाकी आहे. यावेळी जे दोन्ही फलंदाजी करतायत ते प्रथमेश आणि रणजित अतिशय सुरेख असं योगदान करतायत आपल्या टीमसाठी. तर ड्रिंक ब्रेक्स नंतर पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. तर प्रेम लोले पॅव्हलियन यांच्या बाजूने ज्याने गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि एक चांगला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. बघायचं आहे कशा पद्धतीची फलंदाजी त्याच्या पुढे केली जाते. इस दौरान पैवेलियन एंड की तरफ से गेंदबाजी का जिम्मा जिसने संभाला है वो प्रेम लोले. तो सामने है बल्लेबाज रंजीत. अभी भी 24 गेंदों में 40 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. ये पहली ही गेंद लेग स्टंप के काफी बाहर. तो यहाँ पे अंपायर ने वाइड का करार दिया है. तो इस पुढील सामना डीके लायन्स वर्सेस अश्वमेध स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी डीके लायन्स अमित शिंदे
व अश्वमेध स्पोर्ट्सचे कर्णधार या दोघांनाही विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. तो इस दौरान ये अगली आणि गेंद या ये अच्छी गेंद थी, सामन्याचा टप्पा पड़ने के बाद नाणेफेकी सीधा विकेट कीपर के राहुल हाथों में जाते हुए इस चव्हाण, दौरान ये डॉट आरसी गेंद. व सुयोग पाटील बंडा यांच्या शुभ हस्ते होईल. इस बार स्टेप आउट करके खेलने का प्रयास, गेंद को उठाते हुए तो लॉन्गन की दिशा में ये उठी हुई गेंद को लपक नहीं पाए यहाँ पे फील्डर. तो इस दौरान 3 रनों का इजाफा करते हुए दोनों बल्लेबाज है यहाँ पे. तो 3 रनों के बदल स्कोर पहुंचता हुआ 44 रनों पे. तो अभी भी 4 गेंदों का खेल यहाँ पे शेष है, देखना है. यहाँ पे एक कैच छूटा था, एक आसान कैच था, मगर कैच लेने के प्रयास में यहाँ पे कैच छोड़ते हुए यहाँ पे फील्डर. पुढील सामना डीके लायन्स वर्सेस अश्वमेध स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान नाणेफेकी होते. इस बार स्टेप आउट करने का प्रयास और ये सफल. इसमें तो कवर्स में खेला हुआ ये बढ़िया शॉट. इस दौरान ये गेंद सीधी जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. क्या गेंद निकाली अपने बल्ले से, गोली की रफ्तार, सीधा 6 रन. वाह भाई वाह सनी, देख के मजा है आपको. और ये उड़ा दिया गेंद, सीधा हाथों में है. और आजीटोम के उसके पीछे क्या गेंद फील्ड किया था और अपने टीम के लगभग 2 रन बचाए. 2 रन बचाए, ये चौका था लेकिन अपने टीम के लिए 2 रन बचाए. क्या फील्ड किया है, वाह वाह, मजा आ गया. अजीत टोमके के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए दर्शक. शेवटचे 2 चेंडू मग टॉस घ्या. सनीबाई जरा लवकर अजित दादा. मी विनंती करतोय टॉससाठी. घ्या घ्या घ्या, टॉस घ्या लागली. टॉसचा बॉस रमेश राजा. बॅट फर्स्ट आणि डगआउट कोल्हापुरी वडापाव. थँक्यू रमेश राजा. दोघांचा दोन्ही और यहाँ पर ये बहुत बढ़िया शॉट, सनी बहुत डीके लायन्स. खतरनाक हो चुका. धन्यवाद. पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. आणि मात्र सामना जातोय 18 चेंडू आणि 24 धावा. मॅचचा मात्र रंगरूप थोडासा वेगळा झालेला आहे. या दरम्यान मात्र 5व्या षटकाचे समाप्ती होते. 5 षटकानंतर नारायणी सेना या संघाची धावसंख्या ती 2 बाद 56. तर आता जी गरज आहे ती 18 चेंडू मध्ये 24 धावांची. निश्चितच अटीतटीचा सामना होणार, यात कुठली शंका नाही. मला असं वाटतंय ही ओव्हर जर आत्ताची 18 चेंडू मध्ये मी हेच तुम्हाला सांगणार होतो
की ज्या वेळेला एक गोलंदाज चांगला शिल्लक आहे, म्हणजे पहा मॅच मध्ये काय असतं, एक उत्कृष्ट षटकार लागला रणजित यांनी, ज्यावेळेला अजित टोमकेसारखा एक चांगला गोलंदाज आहे, कारण 18 चेंडू 24 धावा पाहिजेत. आत्ता अजित टोमकेने एक ओव्हर जर काढून घेतली असती आणि त्यानंतर प्रेम लोले यांनी परत ओव्हर टाकली असती आणि त्यानंतर शेवटची ओव्हर जर ऋतुराजला ठेवली असती तर मॅच मध्ये थोडीशी रंगत आली असती. काय म्हणायचं तुम्हाला याबद्दल? तर निश्चितच गेल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती तशी गोलंदाजी आत्ता होणं गरजेचं होतं, पण या ठिकाणी निर्णय थोडासा कप्तानच्या हाती आहे. या दरम्यान चेंडू जातोय निर्धाव आणि ऋतुराज थोडस गोलंदाज चांगलाच आहे, पण थोडीशी त्यांनी डोकेलिटी वापरायला हवी होती, कारण आत्ता अजित टोमकेची ओव्हर खूप आणि खूप महत्वाची होती इथं, कारण तो शुवर गोलंदाज आहे. हे पहा झेल मात्र हातामध्ये आहे. अरे बापरे, लॉंगांच्या दिशेने उडालेला हा झेल मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामधून पूर्णपणे निसटतोय आणि एक चांगला चान्स मात्र या ठिकाणी पडला जातोय. काय करणार गोलंदाज सांगा, इतकी मेहनत वाया जाते एका कॅचमुळे. पेडा कॅच आताचे खेळाडू सोडत आहेत. मी विनंती करतो की कॅचेस पकडो मॅचेस ही म्हण आहे. यावेळेस मात्र पुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने जाणारा हा चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेजवळ फील्ड केला जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. तर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 63, तर अद्याप 15 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता, म्हणजे 2 धावांचा फक्त फरक आहे. तर हा सामना अटी तटीचा चालू आहे. काय फिल्डिंग केलेलं आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या फिल्डिंगसाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. 14 चेंडूमध्ये 13 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. काय षटकार लगावतोय का कॅच होतोय आणि मात्र झेल पकडलेला आहे आणि त्यांना राग आलेला आहे. मगाचा झेल सुटला होता, मात्र आत्ताचा पकडलेला आहे शाहरुख बारगीर. चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मी मगाशी सांगत होतो सचिन दादा, ऋतुराजचं हे षटक मात्र चांगलं पडलेलं आहे, पण तिथं गोलंदाजी अजित टोमकेनंच करायची होती आणि 7वं षटक हे प्रेम लोले किंवा ऋतुराज, कारण मॅच थोडीशी तिथं टर्निंग पॉईंट होऊ शकत होती. स्कोर विकेटची तर महत्व नव्हतं, पण स्कोर जितका कमी लागल तितका पुढच्या विरोधी टीमवर थोडासा दबाव पडत असतो. काय करायचं, इतका सुरेख चेंडू, मात्र चेंडू फिल्डरला पकडता आलेला नाही आणि SP आणि मात्र गुडघ्यावर हात मारलेला आहे. लेग बाईज. या लेगबायच्या स्वरूपामध्ये आलेल्या 2 धावा, या 2 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 67. यावेळेस मात्र सुरेख चेंडू,
थोडासा इनस्विंग होणारा हा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय निर्धाव. तर सध्या परिस्थिती आहे ती 10 चेंडूमध्ये 13 धावा. निर्णायक सामना 10 चेंडू 13 धावा. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू, थोडासा बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू. सचिन दादा, मी मगासपासून सांगत होतो प्रेम लोले हा गोलंदाज एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. कारण एक मॅच 6 बॉलची 8 होती त्यावेळी त्यांनी ही मॅच काढली होती. मला त्याच्या गोलंदाजीवर खूप आणि खूप मोठा विश्वास होता. म्हणून मी सांगत होतो की याच्या अगोदरचा जो गोलंदाज होता तो अजित टोमकेच हवा होता. पण ऋतुराजने सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस मात्र स्वतःवरचं नियंत्रण या ठिकाणी विस्कळीत होऊन देतोय आणि या दरम्यान मात्र 1 बाउन्स वाईड या ठिकाणी दिला जातोय. तर एक अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी येते. या एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 68. 9 चेंडू 12 धावा. यावेळेस मात्र आपल्या फॉलोमध्ये चेंडू कलेक्ट करतोय, धावत करण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी फेकी मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये केलं नाही आणि याचा फटका मात्र या ठिकाणी बसतो. एक धाव पूर्ण होते. या एका धावाने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 69. 8 चेंडू 11 धावा. जिंकण्याचं जे समीकरण आहे ते 8 चेंडू 11 धावा. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो प्रेम लोले या ठिकाणी आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉकरमध्ये टाकलेला हा चेंडू मात्र थेट गेला असता मधल्या यष्टीवर. या दरम्यान पंचांचा लेग बायचा इशारा आणि या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 70. 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. सचिन सर बघा सामना कुठं गेलाय. 7 चेंडू 10 धावा. जबरदस्त मॅच. दर्शकांच्या माहितीसाठी 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र कडकडीत फटका. चार धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. अखेरचं षटक. मग असा निर्णय जो होता तो थोडासा अजित एंजर्ड होता, त्यामुळे हा ऋतुराजने निर्णय घेतला होता. धन्यवाद ऋतुराज. आपण सांगितल्याशिवाय आम्हाला तर काय करणार. मैदानामध्ये प्लेअर आम्हाला फिटनेसमध्येच वाटतोय. पण पाहूया आता मात्र 4 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकणार. 6 चेंडू 4 धावा. जिंकण्याचं जे समीकरण आहे 8-30चा सामना चालू आहे. या ठिकाणी 6 चेंडू 4 धावा.
यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होते, कॉल केला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश मिळते. सुरेख अशी फेकी होती मात्र यष्टीरक्षकाला या ठिकाणी चेंडू नीटसा कलेक्ट करता आला नाही. याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांना झालाय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 78. अद्यापि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हातून खेळून काढलेला हा चेंडू मात्र गलीच्या दिशेने जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी स्कोर लेवल होतोय. तर एक धाव मात्र फक्त बाकी आहे या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. मात्र शेवटच्या चेंडूमध्ये जर षटकार गेला नसता तर ही मॅच पाहण्यासारखी झाली असते. कारण अजित टोमके हा असा गोलंदाज आहे की 6 चेंडूमध्ये 9 किंवा संख्या त्याने डिपेंड्स नक्कीच केल्या असत्या आणि तितकेच दोन्ही फलंदाज चांगले होते. मात्र मॅच पाहण्याचा जो आनंद असतो तो खूप छान झाला असता. ठीक आहे, आता 1 धावेची गरज आहे. रमेश यांनी अतिशय चांगल्या हलक्या हाताने खेळून 1 रन घेतलेला आहे. तिथं मारायची गरज नाही आहे, त्याला माहिती आहे हे क्रिकेट आहे मित्रांनो. षटकार मारूनच मॅच जिंकते असं काय नाही. प्रत्येकजण हिरो होत आहे, पण एक चेंडू जर गेला तर तो परत परत झिरोच होतोय. यावेळेस मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण बाउन्स एक टप्पा हातामध्ये जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते आणि हा सामना मात्र नारायणी सेना या संघाने या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि सेना या संघानं तर पुढचा होणारा सामना जो आहे तो अशुभमेध स्पोर्ट्स वर्सेस डीके लाईन्स या 2 संघादरम्यान होणार आहे. डीके लाईन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी आणून देणं गरजेचं आहे. त्याशिवाय सामन्याला सुरुवात होत नाही. आपली प्लेइंग